बघा मुलांनो, डार्विनच्या सिद्धांतातल्या काही त्रुटी बघतो आपण. डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाइडली एक्सेप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन. हाऊएव्हर सम ऑब्जेक्टिव्ह आर रेज. बघा त्याच्या थिअरीतले काय ऑब्जेक्टिव्ह आपण बघतोय. काय आहे त्याच्या थिअरीतले ऑब्जेक्टिव्ह? नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. इव्होल्युशनसाठी फक्त नॅचरल सिलेक्शन हा एकच सिद्धांत महत्वाचा असू शकत नाही. त्यात आणखी त्याने युजलेस आणि युजफुल जे मॉडिफिकेशन आहे, बदल आहे, ते कसे होतात आणि त्याचा कसा इव्होल्युशन मध्ये संबंध असू शकतो हे मेन्शन केलेलं नव्हतं. हा पण एक ड्रॉबॅक त्याच्या सिद्धांताचा मानला जातो. आणि तिसरा महत्वाचा सिद्धांत म्हणजे काही स्लो चेंजेस आणि ॲब्रप्ट चेंजेस, काही चटकन होणारे काही बदल आहेत किंवा हळू होणारे बदलांचा संबंध किंवा एक्सप्लेनेशन त्याने दिलेलं नव्हतं. इरिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दिस ऑब्जेक्शन, डार्विन्स वर्क ऑफ इव्होल्युशन हॅज बीन माइलस्टोन. याच्या व्यतिरिक्त मग डार्विनचा जो सिद्धांत होता तो अगदी सगळ्यांनी मान्य केलेला असा तो सिद्धांत आहे. त्यानंतर बघतोय आपण चार्ल्स डार्विनची इन्फॉर्मेशन बघतोय मुलांनो. एक बायोलॉजिस्ट आहे चार्ल्स डार्विन, होऊन गेलेला, आणि त्याने he showed that all the species of living organism have been gradually evolved over the period of thousands of years from common ancestor. Common ancestor किंवा जो आपला पूर्वज होता त्याच्यापासून आपण सगळे हळूहळू इव्हॉल्व झालेलो आहोत. ही प्रपोज दॅट प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्युशन. आणि नॅचरल सिलेक्शनचा जो सिद्धांत आहे तो इव्होल्युशन मध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतो हे त्याने सांगितलं. त्यानंतर येतं जीन बॅप्टिस्ट लॅमार्क. तर याचा जो सिद्धांत आहे तो लॅमार्किझम नावाने ओळखला जातो. त्याने काय सांगितलंय? लॅमार्क प्रपोज दॅट द ऍक्टिव्हिटीज ऑफ द ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर देअर इव्होल्युशन. सजीव ज्या क्रिया करतात, कृती करतात, त्यावरनं त्यांचं इव्होल्युशन मध्ये होत जाणारे जे शारीरिक बदल आहे ते बघता येतात किंवा त्याच्यामध्ये ते बदल अनुकरणित होतात आणि पुढच्या पिढीपर्यंत जातात. ऑल दीज चेंजेस आर ट्रान्सफर टू द नेक्स्ट जनरेशन अँड सच चेंजेस अकर्स इन नेक्स्ट सबस्क्युएंट जनरेशन टू. हेच बदल पुढच्या पिढीमध्ये सुद्धा बघितले जातात. त्याने अजून काय सांगितलं? त्याने असं सांगितलं की मॉर्फोलॉजिकल चेंजेस अकरिंग इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्युशन. काही मॉर्फोलॉजिकल बदल असतात ते सुद्धा इव्होल्युशन मध्ये गृहीत धरले जातात. जसं काही प्राण्यांच्या बाबतीत काही ऍक्टिव्हिटी प्राणी करतात तर काही ऍक्टिव्हिटी करणं प्राणी टाळतात. दॅट इज ऍक्टिव्हिटीज अँड लेझीनेस. ह्या गोष्टींमुळे सुद्धा काही बदल शरीरात घडतात. जसं त्याने सांगितलंय, फर्दर ही सेड दॅट द नेक ऑफ जिराफ हॅज बिकम टू लॉंग अँड ड्यू टू ब्राउइंग ऑन लीव्स ऑफ ऑल प्लांट्स. जिराफ जसं तुम्हाला माहिती आहे की खूप उंचापर्यंत पाने खाण्यासाठी त्याची मान जात असते. एक्सटेंडिंग द नेक फॉर सेव्हरल जनरेशन. कितीतरी वर्षापासून तो हे क्रिया करत आला आहे. कोणानो लांबच्या पानं खाण्याची क्रिया जी आहे ती करत आलाय, त्यामुळे त्याची मान काय झाली आहे? लांब झाली आहे. एक चित्र दिसतंय बघा तुम्हाला. एक लोहार आहे, तो सतत हॅमरिंग करतोय. त्याच्या ह्या गुणधर्मामुळे शोल्डर्स ऑफ द आयरन स्मिथ हॅव बिकम व्हेरी स्ट्रॉंग. त्याचे जे शोल्डर आहे ते कसे झालेले आहेत? खूप स्ट्रॉंग झालेले आपल्याला इथे दिसत आहेत. आता पक्षी असतात, ऑस्ट्रिच आणि इमूचं उदाहरण घेऊया आपण. हे दोन्ही पक्षीच म्हणतो आपण त्याला, पण या पक्ष्यांना कधी आपण उडताना बघितलेलं नाही, कारण त्यांचे जे काही पंख आहेत ते कसे आहेत? वीक आहेत, त्यामुळे ते त्यांचा उपयोग करत नाही. पक्ष्यांच्या पायांच्या संदर्भातलं आपण एक उदाहरण बघूया. स्वॅन आणि डक, आहे की नाही? हे प्राणी, हे पक्षी पाण्यात राहतात म्हणून त्यांच्या पायाचा उपयोग ते पोहण्यासाठी सुद्धा करतात. नंतर येतो साप. जसं सापाला जमिनीत बीळ करून राहण्याच्या त्याच्या गुणधर्मामुळे पायांचं त्याचं मॉडिफिकेशन झालेलं सापडतं. ऑल दिस एक्झाम्पल्स आर टाइप्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स. या सगळ्या गुणधर्मांना काय म्हणायचं? अक्वायर्ड कॅरेक्टर असं म्हणायचं. हे कॅरेक्टर एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे दिले जातात. This is called the theory of inheritance of acquired character or Lamarckism. ह्याच गुणधर्माला, ह्याच थेअरीला लॅमार्किझम असं म्हटलं जातं. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू द स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी और देअर डिजेनरेशन्स ड्यू टू नो यूज ॲट ऑल. काही प्राण्यांच्या बाबतीमध्ये काही अवयवांचा वापर आणि काही अवयवांचा न वापर, ह्या गुणधर्मांवरती हा सिद्धांत अवलंबून आहे. But
ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर्स फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. पण हे जे कॅरेक्टर आहे जनरेशन टू जनरेशन दिले जातात असं नाही, पोरांनो नाहीच दिले जात. म्हणून हा सिद्धांत कुठेतरी रिजेक्ट केला गेला. कारण त्याचं एक उदाहरण आपण बघू शकतो, जसं गोल्डस्मिथ जो असतो लोहार असतो, त्याचे शोल्डर जरी मजबूत झालेले असले पण त्याचा जो मुलगा होईल किंवा अपत्य होईल त्याचे शोल्डर मजबूत असतीलच असं नाही. आता एक उदाहरण दिले बघा, कुत्र्याचा पाय तुटलेला आहे, मग त्याचं जे काय अपत्य असेल ऑफस्प्रिंग असेल त्याचा पाय तुटलेलाच असेल असं काही नाही. म्हणून हा गुणधर्म कुठेतरी थोडासा मिसमॅच करतो. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर्स विच हॅज अक्वायर्ड टू द नेक्स्ट जनरेशन. दिस इज कॉल्ड एन्सेस्ट्री ऑफ अक्वायर्ड. म्हणजे जे सजीवांमध्ये कॅरेक्टर अक्वायर्ड झालेले आहे तेच कॅरेक्टर पुढच्या पिढीपर्यंत दिले जातात. स्पेसिएशन, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल इज द इफेक्ट ऑफ इव्होल्युशन. बघा स्पेसिएशन काय असतं. स्पेसिस इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. विशिष्ट प्रजाती ज्या असतात ते विशिष्ट गुणधर्म त्यांच्याकडे असतात आणि प्रजननाद्वारे ते नवीन सजीवांना जन्माला घालतात आणि तेच गुणधर्म पुढच्या पिढ्यांमध्ये जातात. इच स्पेसिस ग्रो इन अ स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन. प्रत्येक जो सजीव आहे तो वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीत राहतो. जसं पोलर रिजनवरती राहणारा प्राणी वेगळे आहेत, तर वाळवंटात राहणारे प्राणी वेगळे आहेत, समुद्रातले प्राणी वेगळा गुणधर्म राहतात. म्हणजे त्यांचं फूड, हॅबिटेट आणि रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी काय आहे प्रत्येक वेळेला वेगवेगळी आहे. हावेवर जेनेटिक व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर. आता जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे म्युटेशन, त्यांच्या जनुकांमध्ये झालेला बदल आहे. हा पुढच्या बदलांना काय करतो, आमंत्रण देत असतो, पुढचे बदल घडवून आणत असतो. बिसाइड्स जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. काही भौगोलिक आणि रिप्रोडक्टिव्ह चेंजेस पण आहे की जे जबाबदार असतात. जसं जिओग्राफिकल आयसोलेशन काय असतं, काही प्रजाती एकमेकांपासून काही भौगोलिक कारणास्तव विभक्त झालेले असतात, मग त्यांचं एकत्र येणं शक्य होत नसतं. त्यांच्याकडनं होणारं प्रजनन आणि नवीन सजीवाची निर्मिती होणं शक्य होत नसतं. द मेंबर्स ऑफ डिफरंट पॉप्युलेशन्स ऑफ वाइडली डिस्ट्रीब्युटेड स्पेसेस गेट आयसोलेटेड. अशा या प्रजाती एकमेकांपासून दुर्लक्षित झालेल्या असतात, वेगवेगळ्या झाल्या असतात. ह्याच अँड आर अनेबल टू इंटरब्रीड. त्याच्यामुळे एकत्र येऊन पुन्हा प्रजनन करणं त्यांना शक्य होत नसतं, ब्रीडिंग करणं शक्य होत असणं. दिस इज रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. याला रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन असं म्हटलं जातं. ह्युमन इव्हॉल्युशन, मानवी उत्क्रांतीचा टॉपिक आपण बघतोय पोरांनो. द बायोडायव्हर्सिटी दॅट इज नोन टुडे. आजची जी बायोडायव्हर्सिटी तुम्ही बघता हॅज बीन सेड टू बी फॉर्म फ्रॉम व्हेरी सिम्पल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. हे तुम्ही आधी पण बघितलं, अतिशय साध्या सजीवापासून उत्क्रांतीत होत आजचा माणूस तयार झालेला आहे. ठीक आहे. लास्ट डायनासॉर्स डिसअपियर अप्रॉक्सिमेटली 7 करोड इयर्स अगो. 7 करोड वर्षापूर्वी शेवटचे डायनासोर नष्ट झाले. ॲट दॅट टाइम मंकी लाईक ॲनिमल्स आर सेड टू इव्हॉल्व. माकडासारखे दिसणारे काही प्राणी त्यावेळी अस्तित्वात होते. फ्रॉम सम अँसेस्टर हू वेअर मोर ऑर लेस सिमिलर टू द मॉडर्न लेम्युर. जो आजचा मॉडर्न लेम्युर म्हणतो आपण, त्याच्याशी जवळपास सिमिलर असलेले किंवा कमी सिमिलरिटी असलेले प्राणी होते. टेल ऑफ दिस मंकी लाईक ॲनिमल्स ऑफ आफ्रिका इज सेड टू बी डिसअपियर्ड अबाउट 4 करोड इयर्स अगो. 4 लाख करोड वर्षापूर्वी ह्या प्राण्याची शेपूट नष्ट झाली. दे डेव्हलप ड्यू टू द एनलार्ज इन ब्रेन. हळूहळू त्यांचा मेंदू विकसित होत गेला, हाताच्या रचनेत इम्प्रूव्हमेंट आली. अँड दस द ॲप लाईक ॲनिमल वेअर इव्हॉल्व. जो चित्रात दिसतोय त्याला आपण ॲप म्हणतो, असा विकसित प्राणी निर्माण झाला. मीन व्हाईल दिस ॲप लाईक ॲनिमल्स रीच द साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया. पुढे हेच प्राणी कुठे गेले, साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियामध्ये स्थलांतरित झाले. अँड फायनली इव्हॉल्व टू गिबॉन अँड ऑर्गनटन. गिबॉन आणि ऑर्गनटन सारखे जे प्राणी आहेत ते त्यांच्यापासून तयार झाले. रिमेनिंग ॲप लाईक ॲनिमल्स, बाकीचे जे ॲपची रचना असलेले, ॲप सारखी रचना असलेले प्राणी आहेत ते आफ्रिकेतच राहून गेले. अँड फ्रॉम देन गोरिला अँड चिंपांझीज इव्हॉल्व अबाउट 2.5 करोड इयर्स अगो. साधारणपणे एक 2.5 करोड वर्षापूर्वी गोरिला आणि चिंपांझी सारखे प्राणी जे आजही दिसतात ते अस्तित्वात आले. इव्हॉल्युशन ऑफ सम ऑफ द 2 करोड इयर्स ओल्ड स्पेसेस ऑफ ॲप सीम्स टू बी अकर्ड इन डिफरंट वे. मग वेगवेगळ्या पद्धतीने साधारण 2 करोड वर्षापूर्वीचे जे ॲप लाईक ॲनिमल होते ते निर्माण झाले. बघा त्यांच्यात अजून काय बदल होते. दे हॅड यूज देअर हँड्स मोर फॉर इटिंग अँड अदर वर्क. खाण्यासाठी आणि इतर कामांसाठी ते त्यांच्या हातांचा वापर अगदी कौशल्यपूर्ण पद्धतीने करू शकत होते. दोज ॲप स्टार्टेड टू लिव्ह ऑन लँड ॲज द फॉरेस्ट स्टार्टेड टू डिक्लाइन ड्यू टू ड्राय इन्व्हॉल्वमेंट. हळूहळू इन्व्हॉल्वमेंट ड्राय व्हायला लागलं,
तसं हे ऍप लाईक जे ॲनिमल होते ते जमिनीवरती राहायला लागले आणि जंगलामध्ये वास्तव्य करायला. देअर ह्युमर बोन्स डेव्हलप इन टू सच अ वे, त्यांचं माकड हाड अशा पद्धतीने विकसित होत गेलं पोरांनो की दे स्टार्टेड टू स्टँड इन इरेक्ट पोस्चर, ते सरळ ताट चालू शकणारे होते. अँड देअर बाय देअर हँड्स बिकम अवेलेबल फॉर यूज, आणि म्हणून त्यांचे हात कसे एनी टाइम यूज ते करू शकत होते. दिस फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल विथ इरेक्ट पोस्चर विच वेअर युझिंग देअर हँड्स हॅव इव्हॉल्व अबाउट 2 करोड इयर्स ॲगो, आणि हाच दोन्ही हात मोकळे असलेला ताट कण्याचा जो माणूस होता तो 2 करोड वर्षापूर्वी तयार झाला. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल इज विथ अस इन द फॉर्म ऑफ रेमापेथिकस ॲप फ्रॉम ईस्ट आफ्रिका. रेमापेथिकस जो ॲप आहे तो साधारणपणे आपण ईस्ट आफ्रिकामधनं इव्हॉल्व झाला, तयार झाला, त्याचे रेकॉर्ड तिथं सापडतात पूर्ण. आफ्टरवर्ड्स दिस ॲप ग्रो अप इन द साईज अँड बिकम मोर इंटेलिजंट, त्याचा आकार स्वरूप वाढलं, तो हुशार झाला. दस द ॲप ऑफ साऊथ आफ्रिका इव्हॉल्व अबाउट 40 लाख इयर्स अगो, 40 लाख वर्षापूर्वी साऊथ आफ्रिकेतला हा प्राणी निर्माण झाला. द मॉर्फोलॉजी ऑफ दीज ह्युमन लाईक ॲनिमल्स, या ह्युमन लाईक ॲनिमलची जी शरीर रचना होती पोरांनो ती कशी होती. स्टार्टेड टू बी अपियर लाईक टू बी द मेंबर ऑफ जीनस होमो, होमो या गटात मोडला जाऊ शकणार होता. 20 लाख वर्षापूर्वी तो अस्तित्वात असावा. अँड द स्किल्ड ह्युमन डेव्हलप, त्याच्यापासून विकसित कामे करू शकणारा असा मनुष्य आला अबाउट 15 लाख इयर्स ॲगो. ह्युमन वॉकिंग विथ द इरेक्ट पोस्चर वॉज इव्हॉल्व, 15 लाख वर्षापूर्वी ताट कण्याचा अगदी सरळ चालू शकणारा मनुष्य निर्माण झाला. इट मे हॅव एक्झिस्टेड इन चायना अँड इंडोनेशिया ऑफ एशियन कंटेंट, आशियातल्या चायना आणि इंडोनेशियामध्ये यांचं अस्तित्व बघायला मिळालं. इव्होल्युशन ऑफ अपराईट मॅन कंटिन्यूड इन द डायरेक्शन ऑफ डेव्हलपिंग इट्स ब्रेन, हळूहळू त्याचा मेंदू हा विकसित होतच होता. फॉर द पिरियड ऑफ अबाउट 1 लाख इयर्स, आज साधारणपणे 1 लाख वर्षापूर्वी मीन व्हाईल ही डिस्कवर द फायर, त्याने काय केला, अग्नीचा शोध लावला. म्हणून ब्रेन ऑफ 50,000 इयर ओल्ड मॅन हॅव सफिशियंटली, हे 50,000 वर्षापूर्वी जो मनुष्य अस्तित्वात होता त्याचा मेंदू बऱ्यापैकी विकसित होता. त्याला आपण वाईज मॅन किंवा विचारी माणूस असं म्हणू शकत होतो. निअँडरथल मॅन कॅन बी कन्सिडर ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. निअँडरथल मनुष्याला आपण विचारी माणूस म्हणून ओळखलं जातं. द क्रो-मॅनन मॅन इव्हॉल्व अबाउट 50,000 वर्षापूर्वी क्रो-मॅनन मानव विकसित झाला. या क्रो-मॅनन मानवाचं वैशिष्ट्य काय होतं. अँड आफ्टरवर्ड धिस इव्होल्युशन हॅड बी फास्ट, हा साधारण 50,000 वर्षानंतर मात्र या विकासाला जी गती मिळाली ती याच्यापूर्वी कधीही नव्हती. अबाउट 10,000 इयर अगो वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस द ॲग्रिकल्चर. हा जो विचारी माणूस होता 10,000 वर्षापूर्वी त्याने शेती करायला सुरुवात केली. नंतर त्याने प्राणी पाळायला सुरुवात केली. रिअर द कॅटल्स अँड एस्टॅब्लिश द सिटी, शहरं स्थापित केली. कल्चरल डेव्हलपमेंट टूक प्लेस, सांस्कृतिक जो विकास होता, कलेसंदर्भातला जो विकास होता तो साधारणपणे 5,000 वर्षापूर्वी बघायला मिळतो. अँड दस द हिस्ट्री ऑफ हॅड बीन स्टार्टेड, म्हणजे आधुनिक माणसाचा जो इतिहास आहे त्याला इथून प्रारंभ होतो. मॉडर्न सायन्स एमर्ज अबाउट 400 इयर्स ॲगो, 400 वर्षापूर्वी जो मॉडर्न सायन्स आहे त्याला सुरुवात झाली. पोरांनो तुम्हाला माहिती आहे साधारण 200 वर्षापूर्वी इंडस्ट्रियल सोसायटी एस्टॅब्लिश झाली. अँड नाऊ वी हॅव रीच ॲट दिस स्टेज, आणि आपण ह्या स्टेजपर्यंत येऊन पोहोचलो. अँड स्टील वी आर सर्चिंग द डिटेल्स ऑफ द रूट्स ऑफ ह्युमन एन्सेस्ट्री. आज जरी मानव इतका विकसित झालेला असला पण तरी पण माणसाच्या मुळाची जी म्हणजे विकासाची जी पाळमुळं आहे किंवा जी इव्हॅल्युशनची पाळमुळं आहे आजही शोधतो आहे.